म्हणजे नेमका कोणता देव आहे, ज्ञानोबारायांनी कोणता वाग्यज्ञ केलेला आहे, आणि तो प्रसन्न होऊन ज्ञानोबाराय त्या ठिकाणी पसायदान द्या असं का म्हणतात. पहिला शब्द ज्ञानोबारायांनी लिहिलेला आहे आता. हा आता शब्द जो आहे शास्त्रामध्ये अनेक अर्थाने आलेला असतो. अमरकोशामध्ये हा आता शब्द कशा करता येतो त्याचं वर्णन केलंय. मंगल, अनंतर्य, आरंभ, प्रश्न, मंगल करण्याकरता, अनंतर्य सांगण्याकरता, आरंभ सांगण्यासाठी, प्रश्न करण्याकरता आणि पूर्णता सांगण्याकरता हा आता शब्द असतो. मंगलानंतरारंभ प्रश्नकार्ष्णेषु अथो अथः असा अमरकोशामध्ये आलेला आहे. म्हणजे आता शब्द कधी कधी मंगलवाचक असतो, मंगल सांगण्याकरता आलेला असतो. आता शब्द जो आहे तो संस्कृतचा जो अथ शब्द आहे त्याचं मराठी रूप आता आहे. आणि अथ शब्द जो आहे संस्कृतमध्ये मंगल सांगितलेला आहे. ओंकारश्च अथ शब्दश्च द्वावे तो ब्रह्मणा पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभो. ब्रह्मदेवाच्या सर्वात पहिल्यांदा दोन शब्द मुखातून बाहेर पडले, एक ओंकार आणि एक अथ. म्हणून ओंकार आणि अथ शब्द जे आहेत हे मंगलवाचक आहेत. मग आता शब्द कधी कधी मंगलवाचक सुद्धा असतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी मंगलवाचक आता शब्द वापरलाय. आता हृदय आपुले चौफाळुनी आभले वरी बैसऊ पाऊले. आता शब्द जो आहे तो मंगलवाचक आहे. इथं अनंतरही घेता येईल. 16, 15, 14व्या अध्यायाचा शेवट करून आता. काही ठिकाणी आता शब्द जो असतो तो अनंतर्य वाचक असतो. अनंतर्य म्हणजे एक झाल्यानंतर दुसरं काम करण्यासाठी. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. म्हणजे आता गुरूंचं वंदन झालं, आता सरस्वतीचं वंदन करू. काही ठिकाणी आता शब्द जो आहे आरंभ म्हणून आलेला असतो. आता अवधारा किंवा आता सगळ्यांचं वंदन झालं, आता अवधारा कथा अवगण. तिथे अनंतर्य सुद्धा घेता येईल. 16व्या अध्यायामध्ये अभय शब्दावर बोलत असताना ज्ञानोबारायांनी अभयाचं वर्णन करताना असं म्हटलं, आता तयाची दैव गुणा माझी धुरेचा बैसना बैसे तया आकरणा अभय आईसे. आता इथे जो आता शब्द आलेला आहे हा आरंभवाचक दैवी संपत्ती सांगतोय. ऐका तुम्ही. आता तयाची दैवगुणा, ह्या दैवगुणामध्ये माझी धुरेचा वैसना जो सगळ्यात श्रेष्ठ असलेला दैवी संपत्तीचा पहिलाच गुण आहे. बैसे तया आकरणा अभय ऐसे, तो अभय आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित. इथे आता शब्द जो आहे तो आरंभवाचक आलेला आहे. कधी कधी आता शब्द जो असतो तो प्रश्नवाचक असतो. आता कुठे जाऊ, मी आता कुठे जाऊ, हा जो आता शब्द आहे तो काय प्रश्नवाचक आहे. ज्ञानेश्वरीत सुद्धा ज्ञानोबारायांनी प्रश्नवाचक आता शब्द लिहिलाय बऱ्याच ठिकाणी. कुठं लिहिलंय सांगा. प्रश्नवाचक आता शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत कुठं लिहिलंय हे सांगायचं. प्रश्नवाचक. हा हा मोठ्याने सांग. आता हा प्रश्न विचारलाय का तिथे, प्रश्न विचारलेला पाहिजे. कधी कधी ज्ञानोबाराय संपूर्ण एखादं कार्य पूर्ण झालं की तो आता शब्द वापरतो. आता शब्द कधी कधी पूर्णता सांगण्याकरता असतो. आता निश्चिंतीने हा कशा करता आलाय, पूर्णत्व सांगण्यासाठी. या लागे आता
स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माता हे चिवले. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत हा आता शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. आता इथे आलेला आता शब्द कशा करताय? आता विश्वात्मके देवे, या आता शब्दाला मध्ये ज्ञानोबारायांना नेमकं काय सांगायचं आहे? तर आता शब्द, चला पसायदानाचा आरंभ करायचा आहे, आरंभवाचक आता शब्द घ्या. पसायदान सुरू करायचं आहे, मंगलवाचक घेता येतं. परंतु मुख्यत्वे हा आता शब्द जो आलेला इथे अनंतरीय वाचक आलेला. एक काम झालं आता. कधी? आता म्हणजे कधी? त्याच्या अगोदरच्या वेळेत सांगितलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, एथ माझे जीव उरले पायिक पण आता. मागावं कधी? आता. कधी मागायचं? कधी मागत सुटायचं का? कोणाला मागायचं कळलं पाहिजे, काय मागायचं कळालं पाहिजे, कधी मागायचं हे कळालं पाहिजे. कधी मागायचं? आता. आता म्हणजे कधी? पहिलं हे केलं सगळं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हीच केलंय, पण माझ्याकडून केलं. काय केलं? धर्म कीर्तन सिद्धी गेले. तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. ज्ञानोबारायांनी याला संपूर्ण ज्ञानेश्वरीला काय म्हटलंय? धर्म कीर्तन. आपण याचा विचार करून आलोय. हे धर्माचं कीर्तन आहे. सुखाचा आणि धर्माचा संबंध आहे. म्हणून धर्मासाठी, धर्म म्हणजे काय नेमकं कळालं पाहिजे. सामान्य धर्म काय, विशेष धर्म काय, परमधर्म काय, या सगळ्याचा विचार ज्ञानोबारायांनी यातून सांगितला. ज्ञानोबारायांनी कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही, कारण ज्ञानोबाराय व्यापक झालेले आहेत. किंवा आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त केली. आपण मागे सगळं पाहून आलोय कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. वास्तविक पाहता गीतेवर लिहिणं एवढं सोपं काम नव्हतं. कल्पतरूच्या बागा लावल्या जातील, चिंतामणीचे सुद्धा कल्पतरूचे आराम लाविता नाही विषाम, परी गीतार्थाचे वर्म निवडून येणे अवघड काम आहे. पण ते झालं. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही एक प्रकारे प्रतिसृष्टीच निर्माण केली आमच्या माध्यमातून, आणि ही प्रतिसृष्टी पाहून आम्ही विश्वामित्राला सुद्धा हसू शकतो. हा, किंवा हे सगळं तुम्ही केलंय, मी काहीच केलं नाही. सायकडियाचे बाहुले चालविता सूत्राचे नि चाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. म्हणून किंबहुना तुमचे केले, कृतज्ञता व्यक्त केली, आपला विनय व्यक्त केला, आणि कर्तृत्व कुठलंही घेतलं नाही. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात आता हे सगळं झालंय, धर्मकीर्तन सिद्धी गेले म्हटलं, कारण धर्माकरताच आम्ही आलेलो आहोत. हा तुमचा धर्म आहे. तुमची इच्छा होती, तुमच्या गुरूंनी तुम्हाला सांगितलं होतं आता घोर असा कळीकाळ आलेला आहे, सगळ्यांच्या करता तुम्ही धावून जा, आणि म्हणून तुम्ही मला आज्ञा केलेली आहे, आणि तुमच्या आज्ञेनुसार तुम्हीच माझ्याकडून हे धर्मकीर्तन सिद्धीला नेलेलं आहे. हे तुम्ही केलेलं आहे. आता उरलं काय? म्हटले आता काय? धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण. माझ्या ठिकाणी पायिक पण म्हणजे सेवक पण उरलेला आहे. जरी ज्ञानोबाराय पूर्ण झालेले आहेत, पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय सेवकपणाने शिल्लक आहेत. मी सेवक जसाच्या तसाच आहे. म्हणजे ज्ञानोत्तर सुद्धा ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आपला सेवकपणा तसाच अबाधित ठेवतात.
शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय, नाद्वैतम गुरुनासह. गुरुबरोबर कधी अद्वैत करायचं नाही. जरी आपण परमात्मा स्वरूप झालो, ब्रह्मस्वरूप झालो, तरी सुद्धा गुरु गुरुच आहेत आणि शिष्य शिष्यच असतो. तर त्याला पुढचा आनंद मिळू शकतो. असं वर्णन केलंय, यावत जीवम त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वरा. जन्मभर माणसाला 3 गोष्टी वंदनीय आहेत. एक वेदांत आहेत, गुरु आणि ईश्वर. कशा करता? म्हणजे अगोदर बोध प्राप्ती करता आणि नंतर कृतज्ञतेचा दोष येऊ नये म्हणून. नाही तर गुरूंच्या कृपेने ब्रह्मरूप झाल्यानंतर मग परत गुरुकडे जातच नाही. आता मी ब्रह्मरूप झालो, कशाला गुरुचा आणि माझा काय संबंध आहे? ते ब्रह्म, मी ब्रह्म. पण ज्ञानोबा म्हणतात, ते तर माझे जी उरले. जरी मी ब्रह्मरूप झालेलो असलो, जरी मी परमात्मा स्वरूप झालेलो असलो, तरी सुद्धा ते परमार्थ दृष्टीने, लौकिक दृष्टीने मात्र गुरु गुरुच आहेत आणि सेवक सेवकच आहे. जरी जीव ब्रह्मरूप झाला तरी सुद्धा प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर असतं आणि शरीर आहे तोपर्यंत त्याला देव वंदनीय सांगतो. देव देवच आहे आणि जीव जीवच आहे, लक्षात ठेवा. शंकराचार्य सुद्धा म्हणतात, शंकराचार्यांनी खूप सुंदर वर्णन केले. शंकराचार्य म्हणतात, समुद्र हा तरंगाचा आहे, तरंग समुद्राचा नाही. पूर्वार्ध मला तर आठवत नाही श्लोकाचा, फार सुंदर श्लोक आहे. म्हणजे काय, जीव जरी परमात्मा स्वरूप झाला तरी परमात्मा स्वरूप शरीर ब्रह्मरूप झालं, सूक्ष्म शरीर झालं का स्थूल शरीर झालं का कारण शरीर झालं, ब्रह्मरूप काय आहे? स्थूल शरीर नाही आहे. सूक्ष्म शरीर म्हणा, कारण शरीर त्याचा नाश होतो बाद आणि स्थूल शरीराचा बाद होत असतो. पण तो मात्र प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याने ईश्वर उपासना करावी. शास्त्र त्याला विधी सांगत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. माझे जीवेचे आवडी पंढरपुराने. ज्ञानोबाराय जरी ब्रह्मरूप झाले तरी सुद्धा करतात. त्याची कारणं जाऊ द्या, हे कर्तव्य असे उरले लोकालागे वगैरे आहे. पण इथं माझे जे उरले, तर माझं इथं पाईक पण उरलेलं आहे. मी सेवक आहे. आणि सेवकाचा धर्म काय आहे? सेवके करावे सांगितले काम. आता शब्दातून आता मला पुढं काय करायचंय सांगा, किंवा आता शब्दातून हे केलं, तुम्हीच केलं, आता हे करा. सेवक असल्यामुळे मला आता मागण्याचा हक्क आहे. मागण्याचा हक्क कोणालाही नाही. सेवा करतो त्याला मात्र मागण्याचा हक्क असतो. न करता सेवा मागितो मुशारा, असं म्हटलंय. तया फजित कोरा लाज नाही. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, आता माझे उरले पायिक पण नाही. तेथ माझे जे उरले पायिक पण आता. आता काय करायचंय? तुम्ही आता हे एवढं करा. तुमच्याकडून हे सगळं माझ्याकडून तुम्ही सगळं करून घेतलं आणि आता माझी एवढी थोडीशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. काय करायचंय आता? आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दान हे. मला त्या ठिकाणी तुम्ही प्रसन्न होऊन पसायदान द्या. प्रार्थना करत असताना पहिल्यांदा ज्याला प्रार्थना करायचंय त्याला प्रसन्न करायचंय. प्रार्थनेची 4 अंग सांगितली शास्त्रामध्ये. स्तुती, आपली दीनता प्रगट करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि आपली निर्भरता प्रगट करणं. ही 4 अंगाने प्रार्थना होत असते. म्हणून पहिल्यांदा प्रार्थनेचं अंग आहे, ज्याला प्रसन्न करायचं आहे त्याची स्तुती करायची. आणि ती स्तुती सुद्धा यथार्थ असली पाहिजे, खोटी स्तुती नको. म्हणून ज्ञानोबराय देवा निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती करताना म्हणतात, विश्वात्मके देवे. यथार्थ स्तुती आहे. आपण कोण आहात? आपण देव आहात.
नुसते देव आहात का? देवात सुद्धा काही अनेक प्रकार आहेत. तो झालेले देव, केलेले देव, असलेला देव. ज्ञानोबरायांचा हा जो देव आहे तो कसा आहे? विश्वात्मक देव आहे. या विश्वात्मक देवाचा विचार उद्या करायचा आहे. आता लगेचच घाटावर प्रवचन आहे, तिथे सर्वांनी जायचं आहे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव